देत असताना सुपरस्टार चे ओनर आदरणीय सन्माननीय शैलेशजी वैती साहेब आणि रवीजी वैती साहेब मंद मंद पावलांनी या ठिकाणी उपस्थित होताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या ऑन स्क्रीनवर पाहायला मिळतील. प्रशांत गरज सध्या एका साईडला तर एका साईडला आपण पाहू शकतायत एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व शैलेशजी वैती साहेब आणि रवी वैती साहेब या ठिकाणी सिल्वर स्टारचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. मंद मंद पावलांनी या व्यासपीठाच्या दिशेने येत असताना आपण सध्या पाहत आहेत. वेलकम 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 शैलेशजी वैती साहेब. जोरदार टाळ्यांच्या गजरात करूया शैलेशजी वैती साहेब आणि रवीजी वैती साहेब यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. सुरुवात ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. संचित कोळी पहिलं षटक, पहिला बॉल फेस करण्यासाठी प्रशांत गरत. पहिलाच बॉल सरळ बॅटचा वापर केला. जेल महत्वपूर्ण असेल परंतु इथे गणेश कोळी पोचले नाहीत. वन बाउंस चौकार, धमाकेदार आणि शानदार सुरुवात. 4 रन. जसा उल्लेख केला होता प्रशांत गरजचा गाणं वाजले आणि प्रशांत गरज देखील रंगामध्ये आलाय. पहिल्याच बॉल वरती स्टेट डाऊन द ग्राउंड चौकार. संजित कोळी स्ट्रायकरला प्रशांत गरज पायावर चेंडू होता फ्लिक केला. चेंडू मिड विकेटला फील्ड केला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट विवेक होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. इथे काय प्रयत्न झालाय का? नाहक प्रयत्न, आवश्यकता नव्हती त्यावेळेला. धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज जातो बॅक टू डगआउट. धावाच्या सर्वात फलंदाज होतोय बाद. काही आवश्यकता नसताना मात्र धाव घेण्याचा प्रयत्न थोडासा अंगलट आलाय. फायनलचा मॅच आहे बघा. अशा फायनलच्या मॅच मध्ये दबाव स्वाभाविक असतो पण समोर प्रशांत सारखा खेळाडू आहे तुमच्या समोर. त्यावेळेला खेळताना यावेळेला गरज होती का दुसरी धाव घेण्याची? कारण एक धाव घेताना प्रशांत गरजच डेंजर एंडला होते. त्याच्यामुळे त्यांचा फळतृत्व मागे आला होता जसा. त्याच्यामुळे तो विचार मनामध्ये घ्यायचा आहे. आता नवीन फलंदाज मैदानात दाखल होतो. विघ्नेश ऑन स्ट्राईक, प्रशांत नॉन स्ट्राईक इनला. संजित सज्ज होईल बॉल गोलंदाजीसाठी. रुपेश कोळीचा जबरदस्त कलेक्शन आणि शैलूचा तो थ्रो विजेच्या वेगाने पाहायला मिळाला होता. हार्दिकला पाहिलं त्यांनी मात्र 3 ते 4 पावलं पुढे आलाय आणि काय तो थ्रो पाहायला मिळाला होता. ऍब्सोल्युटली सुपर थ्रो. इथे विकेट मिळाली हार्दिकच्या स्वरूपात. यावेळेला ऑन साईडला विघ्नेश साखरतोडे या टीमचा हार्दिक पंड्या त्याच्या बॅट मधून येतोय षटकार. जसा बॉल निघाला त्या बॉलवर टेनिक्स नाही तर विघ्नेश साखरतोडेचा क्लास लिहिला होता. षटकार. दॅट्स अ स्पेशल कॅरेक्टर. हा स्पेशल कॅरेक्टर आहे आणि नेहमीच त्याने कॅरेक्टर त्याचं प्ले केलंय. कारण एखादा आपण वेबसाईट वर जातो आपला अकाउंट बनवतो त्यावेळेला पासवर्ड बनावा लागतो. विदाउट स्पेशल कॅरेक्टर पासवर्ड घेत नाहीयेत. हा स्पेशल कॅरेक्टर आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. योग्य कॉलिंग इथे धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तोच थ्रो आला होता. जीव थोडासा खालीवर होत होता कारण शैलूच्या हातामध्ये चेंडू गेला होता. दोन्ही गोष्टीला पाहिलं जातं कारण धाव महत्वाची आहेत तर धावा देखील महत्वाचे आहेत. रन महत्वाचे आहेत तर बाबा रन घेताना विकेट देखील महत्वाचा आहे. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 12. 4 बॉलचा खेळ झालाय. स्कोर 1 गडी बाद 12. पहिल्या बॉल पासून थरार रंगताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर मात्र आपण पाहिलं तर विकेट मिळाली आणि त्यानंतर तो थरार रंगताना. यावेळेला ऑन साईडला स्ट्राईक चेंज झाले परंतु राहुल काय करेल आणि राहुल ला बीट केलं आणि सरळ बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला षटकारासाठी. आभाळाला सॅल्यूट करणारा प्रशांत गरजच्या बॅट मधून पॅटर्न शॉट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॅक टू द बॉलर हेड. वाव ऑसम शॉट. 6 धावा. 5 चेंडूचा खेळ झाला. धावा फलकावरती 18. प्रशांतचा फॉर्म मध्ये येणं, धावा करणं गरजेचं आहे. शेवटचा बॉल
शेवटचा बॉल पाठीमागे निघून गेलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना जसा आपण उल्लेख करता प्रशांतचा खेळ, विघ्नेशचा खेळ महत्वाचा आहे. त्या नायगावसाठी त्याची विकेट हे महत्व. आफ्टर 1 ओव्हर स्कोर 18. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धावफलक होते 1 गडी बाद 18. हाच क्रम कायम राहिला तर 3 ओव्हरमध्ये 50च्या बाहेर धावफलक असू शकेल. आता तो 40 होईल की 50 होईल. हा फायनलचा मॅच आहे. याचा दबाव वेगळा असतो, याचा प्रेशर वेगळा असतो, याचा इम्पॅक्ट देखील वेगळा असतो. पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये 18 धावा. कधी कधी तुकाराम मांगेला सर जी स्टार्ट होते ना ती भन्नाट स्टार्ट होते आणि त्यानंतर एखादा जर विकेट जर मिळाला, ब्रेक थ्रू लागला ना, तिथून मात्र तू चल में आया अशी सुद्धा स्थिती आपण पाहिलेली आहे. तर कधी कधी असं होतं की विकेट मेडन ओव्हर सुद्धा आपण पाहतो आणि जेव्हा युट्यूब खोलल्यानंतर पहिल्या षटकात 18 धावा, दुसऱ्या षटकात 18 धावा आहेत असं कधी कधी जाणताना आपल्याला पाहायला मिळालंय. त्यामुळे मात्र इंटरेस्टिंग मॅच आपण पाहू शकणार आहोत, कारण हे दोन फलंदाज असे आहेत की जर इथे टिकून राहिले तर कदाचित धावांचा पाऊस पाडला जाईल आणि त्या पावसात कदाचित गोलंदाज सुद्धा भिजताना पाहायला मिळतील. जसं योग्य विश्लेषण केलं, धावांचा भाग होऊ शकतो पण विकेट येऊ शकतो. दोन्ही गोष्टीचा उल्लेख तुम्ही केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू केलाय, जोपर्यंत जाईल सनी येतील, फील्ड करतील, थ्रो करतील. कारण क्रिकेटचा खेळ कधी बदलेल्याचा नेम नाहीये. मागे तुम्ही उल्लेख केला होता की सरड्यापेक्षा वेगानं रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. पण काय माहिती का, आता सरड्याला पण माणसाने हरवले. ते जोरात रंग बदलतात. फक्त फरक एवढाच आहे, सरडा आहे ना धोका बघून रंग बदलतो आणि माणूस मोका बघून. फरक फक्त एवढाच आहे. येस डेफिनेटली. 19 रन 1 गडी बाद. निमेश साधने नायगाव एक्सप्रेस. यावेळेला बॉलला मात्र जरूर लिफ्ट केलं गेलं होतं. 1 रन तर डेफिनेटली मिळेल आणि 20 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. मात्र या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही तुकाराम मांगेला सर, आणि त्यामुळे तुमची कन्सिस्टन्सी खूप महत्वाची असते. सातत्य बरोबर तुमची मेहनत बरोबर तुमची चिकाटी बरोबर तुमची जिद्द. जर या गोष्टी तुमच्याकडे असतील तर कितीही संकट आली तरी सुद्धा तुम्ही त्या संकटावर मात करण्याची हिंमत बाळगू शकता. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, परंतु गणेश कोळीने पहिल्यांदा चुकी केली होती. आता सेकंड टाइम मी चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच. इट इज नॉट एव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून आणि त्यामधला गणेश कोळी मॅग्निफिसंट कॅच. प्रशांत घरतच्या केला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. पहिला चेंडू जो होता तो निसटला होता गणेश कोळीच्या हातामधनं. हा निसटणार नाही याची काळजी घेतली. उजव्या बाजूला गेले, धावात गेले. गणपती बाप्पाचं नाव आहे, गणेश आहे आणि गणेश म्हटलं का बाबा विघ्न हरता असतो. समोरचा आलेला विघ्न दूर कसं करणार आणि तेच गणेश कोळीना झेल टिपताना पाहिलंय. ज्याचं विश्लेषण तुम्ही केलं होतं की पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्यात पण दुसऱ्या ओव्हरमध्ये रन थांबवू शकतात, विकेट येऊ शकतात, त्या दिशेनं चाललाय. पण आता बॅटिंगला येतोय मयूर. या संपूर्ण स्पर्धेमध्ये याने केलेली बॅटिंग ते देखील पाहिलेत, तसं शैलूची बॅटिंग पाहिलेत. तर कालचा संपूर्ण दिवस मयूरनं गाजवलाय. आपल्या बॅटिंगनं, आपल्या तुफानी फलंदाजीनं मयूरनं गाजवलाय. तो मैदानावरती दाखल होतोय. निमेश साधने समोर आहे मयूर. राईट आर्मवर देखील समारा. पुण्यातला चेंडू होता, पिच खेळत होता. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत राहुल फील्ड करतील, थ्रो करतील. एक धावे चेंडू होतो पूर्ण. त्याच्यामुळे आता त्याच्यासाठी वेगळा अनुभव आहे. मागे त्याला लीड करायचं होतं, प्रमुख फलंदाज म्हणून भूमिका होती. आता प्रशांत आहेत, विघ्नेश आहेत, यांच्या जोडीनं सपोर्टिंग रोल त्याला अदा करायचा आहे. डेफिनेटली मयूर खेळपट्टीचा अंदाज त्याला खूप आहे. भरपूर बॉल त्याने फेस केलेत आणि त्यामुळे मात्र एक वेगळाच दर्जा त्याच्या बॅटिंगचा पाहायला मिळाला होता. 21 ला 2. आदरणीय कैलाजी वैती कुठेही असतील तर प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. 21 धावा झाले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विघ्नेश 8 रनचा आतापर्यंत जरूर त्याच्या खात्यामध्ये 8 रन्स पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका. 8+6 मिळतील. या वेळेला मात्र जबरदस्त षटकार येतोय. 14 रन्स त्याच्या बॅटमधून आलेत. 27 ला 2. वॉट अ शॉट. क्लास बॅटिंग. विघ्नेश एक संकटमोचक खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि तो संकटामध्ये बरोबर धावून आलाय. मॅन ऑफ क्रायसिस. सारे साथी काम के सबका अपना मोल और ऐसे वक्त में साथ दे वो सबसे अनमोल. यावेळेला फायनल मॅच खेळतानाचा अनुभवही महत्वाचा आहे, एक्सपिरियन्स आहे. ज्यावेळेला नवयुगचा संघ आला ना, कदाचित काही यंगस्टर होते पण ते यंगस्टरच्या तुलनेत आता प्रशांत करताना विघ्नेची साथ लावलेली आहे. म्हणून एकविरा नायगावसाठी हा मॅच
नवयुगचे अगेन्स्ट नाही आहेत, दोन खेळाडूंचे अगेन्स्ट आहेत, त्यांची विकेट महत्वाची आहेत. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, त्याचा क्लास जसा तुम्ही उल्लेख केलाय, हा विघ्नेशचा क्लास आहे, त्याचा क्लासिकल दर्जेदार कव्हर ड्राईव्ह चौकार. तर दिस इज अ क्लास यावेळेला दाखवलाय. ट्रू दी कव्हर खेळत असताना विघ्नेश साखरतोडीच्या बॅटमधून टेक्निकली साऊंड आपण पाहिलात आणि सरळ बॉल मात्र यावेळेला निघून गेला एक्स्ट्रा कव्हरला भेदून चौकारासाठी. या टीमचा संकटमोचक आहे, कोणत्याही सिच्युएशन मध्ये कोणत्याही क्रमांकावर या खेळाडूला पाठवा, तो मात्र त्याचा रोल परफेक्ट अदा करताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा निमेश सान्ने आता थोडासा अडचणीत आहे, अंडर प्रेशर कित्येक वेळा त्याने बॉलिंग करताना आपल्या संघाला वर काढलंय. ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर, फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळाला. सनील बोकाळे पुढे सरसावतील तत्पूर्वी सिंगल मिळत असताना 1 रन मिळेल. काय सेन्सिबल बॅटिंग केले आतापर्यंत तुकाराम मांगेला सर. 2 षटकांचा खेळ झालाय. नवयुग 11 अर्नाळा टीम 32 वर 2. प्रशांत गरज बाद झाल्यानंतर, हार्दिक बाद झाल्यानंतर विघ्नेशने तो विचार केला नाही, तर हा विचार केला की मला आता संकटातून बाहेर काढायचंय संघाला, आणि त्यामुळे सिंगल डबल षटकार चौकारांचा पाडा बोललाय. ऍब्सोल्युटली कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट याला म्हणतात. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 18 आणि या ओव्हरमध्ये 14 धावा. जसं तुम्ही उल्लेख केला कॅल्क्युलेशन करून क्रिकेट खेळतो, म्हणून मी अनुभवाचा उल्लेख केला होता. अशा वेळेला कसं खेळायचं, आपल्यावरती दबाव येऊन द्यायचा की दबावाला झुगारायचं, हे विघ्नेशला माहिती आहे. आणि विघ्नेश एक तर गोष्ट नक्की नेहमीच करतो की भाई, तो पिक्चर मधला स्पॉट नानावाला डायलॉग आहे ना, या विघ्नेशचा खेळ पाहिला तर मला नेहमीच आठवतो, भाई टेन्शन लेने का नाही, टेन्शन देने का. हा खेळाडू तसा आहे, हा टेन्शन कधी घेत नाहीत. हा ऍक्च्युली तो खेळतो ना, तो समोरल्याला टेन्शन देऊन जातो, तसा हा खेळाडू आहे. टेन्शन लेने का नाही, टेन्शन देने का. आणि हा फटका खेळलाय लंग ऑन सीमारेच्या पार, षटकार. काय फटका खेळला होता, हलकासा गुडगा वाकवला आणि षटका ठोकला स्ट्रेट च्या माध्यमातून. विघ्नेश साखरतोडे बॅट स्विंग पाहत त्याची लाजवाब पाहायला मिळते. जसा बॉल येतो तसं मात्र या बॉलवर मोहर उमटवली आणि अप्रतिम षटकार पाहायला मिळाला. हीच खरी मात्र या खेळाडूची ओळख आहे, ताकद, नजाकत आणि आपल्या टायमिंगच्या जोरावर खेळणारा खेळाडू ओळखला जातो. सुपर बैटिंग 38 ला 2. सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. फुटॉस बॉल ऑफ साइड ला खूप चांगला ड्राइव्ह. गणेश कोळी पुढे सरसावेल एक्स्ट्रा कव्हरला. सिंगल मेल, सिंगल मधून डबल. फंबल झाले आणि 2 रन्स या वेळेला पळून पूर्ण केल्या जातात. मयूर खास करून त्याला खूप चांगली साथ देताना पाहायला मिळतोय, कारण विघ्नेशची बॅट बोलू लागले तर आपण फक्त एन्जॉय करायचंय त्याच्या बॅटिंगचं. नक्कीच, जसं तुम्ही उल्लेख केला, कारण या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे. जसा ड्राईव्ह केला तसा 2 साठी धावले होते. धावपलकावरती धावा येते 40. 2 गडी बाद 40 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. विशाल कोहली मागचा षटक चांगला हाताळला होता मागच्या सामन्यामधला. अखो टप्प्याचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू चला पॉईंटच्या रिझन मध्ये पाठला केला जातो, तोपर्यंत फील्ड करतील 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत असताना मयूर भरपूर लांब आले होते, भरपूर दूर आले होते. आता जसं तुम्ही उल्लेख केला, विघ्नेशने याच्या अगोदर असं काम केलंय. भाई काम केस केले तो नाम बनाए. कभी कभी क्या होता है, पहचान से काम मिलाना पड़ता है, लेकिन काम से मिली पहचान उम्र भर तक याद रहती है. विघ्नेशने ते काम केले. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. धावा आहेत दाबाल करते 2 गडी बाद 41 रन. विघ्नेश साखरतोडे स्वतःला अगोदर सिद्ध करतो आणि त्यानंतर मात्र त्याचे फॅन फॉलोविंग त्याला प्रसिद्ध करतात, आणि तेच यावेळेला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या 41 ला 2. चांगला बॉल फिरवला होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. यस मयूरच्या बॅटचं एज आणि यस टेकन. गुड कॅच ऑफ क्वालिटी. रुपेश कोळीची चांगली विकेट किपिंग. फलंदाज बाद. 41 ला 3. आता शेवटचे 2 बॉल शेष राहिलेत. या 2 बॉल मध्ये काय टार्गेट ठरवलं जाईल याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. परंतु मी इथे उल्लेख करेन ना, तुकाराम मांगेला सर, विशाल कोळी डेथ ओव्हरचा स्पेशालिस्ट बॉलर आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. नक्कीच. आणि मागचा सामन्याचा मी उल्लेख करणारच होतो, ज्यावेळेला गोलंदाजीला होता. मागचा सामना देखील असाच होता. वाटलं होतं तो स्कोअरबोर्ड 42, 45, 50च्या जवळ जाईल. त्यावेळेला शेवटचं षटक फक्त 8 धावांचा हाताळ होतं.
याही सामन्यामध्ये आतापर्यंत 7 धावा त्याने खर्च केल्यात. धावा दाबलकावरती 41 41 आहेत. आणि महत्वाचं काय आहे की हा विकेट घेऊन विघ्नेश नॉन स्ट्रायकिंगला कसा राहील याची काळजी. 9 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आल्यात. धावा दाबलकावरती 41 आहेत आणि विशालने देखील काम केलेलं आहे. म्हणून जसं दोन्ही खेळाडू आहेत, विघ्नेश आहेत, विशाल आहेत. नाही तर काय होते माहितीये का, जब तक तेरा काम है तब तक तेरा नाम है. नाही तर दुनियाचा असूल काय माहितीये ना, जब तक काम है तब तक नाम है, वरना दूर से ही सलाम है. ही दुनिया अशी आहे, जोपर्यंत नाव आहे ना म्हणजे काम आहे तोपर्यंत नाव आहे. स्ट्रायकरला फलंदाज सज्ज होतोय विशाल गोलंदाजीसाठी. हा कोटापेचा चेंडू आता यावरती भूल केलाय क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली. जे सुटलाय हा फक्त कॅच नाही सुटलाय, हा फक्त झेल नाही सुटलाय, तर विघ्नेश स्ट्रायकर एंड वरती आलाय. बरोबर तुम्ही उल्लेख केला, कारण हीच एक धाव म्हणण्यापेक्षा इथे विकेट जर आली असती तर कदाचित दबाव वाढण्याची शेवटच्या बॉलवर दाट शक्यता होती. परंतु जर तरला थरा नाहीये, इथे परफेक्शन पाहायला मिळालं नाही आणि त्याचा पुरेपूर फायदा या शेवटच्या बॉलवर मिळेल का. 42ला 3 शेवटचा बॉल. यावेळेला ऑन साईडला मिसटायमिंग स्ट्रोक जरूर आहे. राहुल फार वेगाने येत आहेत, चांगली फिल्डिंग राहिले राहुलची. 2 रन्स काही रोखू शकणार नाही आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 3री रनसाठी पलटलेत आणि इथे रन कंप्लीट केली जाईल का, तेवढ्याच वेगाने धावले गेले होते. काय रनिंग बिटवीन द विकेट आदित्यची पाहायला मिळाली. या 3 धावा चित्याच्या चपळाईने हुसेन बोल्टची आठवण आली. अशा प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट ज्या पद्धतीने आपण पाहतायत ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सातत्याने हुसेन बोल्ट मात्र ज्या धावा एकंदरीत धाव घेत असताना सातत्याने आपण पाहिलं कित्येक स्पर्धकांना त्याने पाठीमागे टाकलं. तशाच पद्धतीने जणू काही हुसेन बोल्टची आठवण करून देणारा हा प्रसंग यावेळेला पाहायला मिळतो. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 रन्स मिळाल्या आणि संघाची धावसंख्या 45च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. एक फायटिंग टोटल आहे तुकाराम मंगेला सर, कारण क्लायमॅटिक कंडिशन नुसार जर आपण पाहिलं तर इथे ही फायटिंग टोटल पाहायला मिळते, यात ती मात्र शंका नाहीये. नाही, जसं तुम्ही उल्लेख केला, कारण वातावरणामध्ये होताला बदल, संध्याकाळची वेळ आहे, सूर्य हळूहळू अस्ताला चाललाय, म्हणजे कम होती हुई रोशनी, ढलती हुई शाम. आज की शाम किसके नाम, एकविरा नायगाव के नाम का नवयुग अर्नाळा यांच्या नावावरती असणार आहे. कारण आपले समालोचक मित्र विजय नेहमीच सांगायचे की दिन है तो रात भी होगी, बादल है तो बरसात भी होगी. आज नाही येणार. दिन है तो रात भी होगी, बादल है तो बरसात भी होगी, और आज का दिन आपका है ना, तो आपके हाथ में चमचमती ट्रॉफी भी होगी. 45 झाल्यात, 46 करायच्यात, 46 करायच्या, 4-6 मारायचे. एकविरा नायगावला माहिती आहे 4-6 मारायचे. त्यांचा सर्वात यशस्वी फलंदाज कसा खेळतो शैलू त्याच्यावर डिपेंड आहेत. पण आमच्या डीजे मास्टर देखील रेडी आहेत. एक हलकीशी दोन ऐकूया देऊया. श्री शनिदेव चषक 2026 फायनलचा मॅच, फायनलची इनिंग 46 धावांचा पाठलाग. आयोजन श्री शनिदेव चषक 2026 पर्व तिसरा, आणि या तिसऱ्या पर्वामध्ये स्पॉन्सरची भूमिका देखील महत्वाची राहिली. सध्या व्यासपीठावरती जर पाहिलं तर सुपरस्टार रिसॉर्टचे प्रोप्रायटर दोन्ही मालक आदरणीय सन्माननीय शैलेशजी वैती आणि रवीजी वैती हे उपस्थित राहिले. यांचं देखील योगदान या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे लागले. त्या जोडला याच गावचे व्यक्तिमत्व अर्थात टेंबे कोल्हापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विजयजी पाटील यांचं योगदान आहे. कुणाल फर्नांडिस यांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लागले. त्या जोडल्या वसई विधानसभा क्षेत्राच्या विद्यमान आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांचंही मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लागले. त्याच जोडल्या श्री महेंद्र पाटील, श्री सुनील मेहर, श्री वरुण पुरंदरे, श्री कैलास वैती, क्षितिज रिसॉर्ट, ड्रीम वर्ल्ड रिसॉर्ट, राजन रिसॉर्ट, एक्वा पॅलेस रिसॉर्ट, सदानंद पाटील डोंगरपाडा, ग्रीन व्ह्यू हॉटेल, वसंत ज्वेलर्स, अंबिका ज्वेलर्स, मंगलमूर्ती कला केंद्र, चिंतामणी आर्ट्स, अष्टविनायक कला केंद्र, आराध्य कला केंद्र, वीरा चायनीज कॉर्नर, मयूर स्टोर्स, बाबल्य फायरवर्क्स, आणि जे मॅन ऑफ द मॅचच्या जे ट्रॉफीज आहेत त्या अमर निजाई, उंबरगोटन बुजिंग यांच्याकडनं प्राप्त झाल्या. त्या सर्वांचं श्री शनिदेव कृपा क्रिकेट क्लबच्या वतीनं मनापासून आभार आहेत. अजून बरेच काही गोष्टी आहेत त्यावरती आपण येणार आहोत. पण आयोजकांच्या जोडल्या प्रायोजकांची साथ महत्वाची आहे. कारण कुठलीही स्पर्धा म्हटलं यशस्वी करण्याचा उद्देश जर समोर ठेवला तर 4 घटकांचा समावेश असतो. एक आयोजक, त्याच्या जोडला प्रायोजकांची भक्कम साथ, खेळाडूंचा सहभाग
आणि प्रेक्षकांचा लाभलेला उदंड प्रतिसाद या चारही घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न श्री शनिदेव कृपा क्रिकेट क्लबनं केलाय आणि हे पर्व तिसरं यशस्वीच्या दिशेनं वाटचाल करतंय. त्याच वेळेला मी विनंती करू कैलासजी वैती आपल्याला विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या. प्रमोद निसर्ग आहेत आमच्या जोडी आणि तसं आपण चर्चा करतोय संध्याकाळचं सत्र आहे त्यावेळेला संध्याकाळच्या सत्रामध्ये होणारा वातावरणीय बदल किती प्रभाव टाकून या सामन्यामध्ये जाईल आणि दुसऱ्या बाजूला शैलूची इनिंग शैलूची खेळी महत्वाची आहेत. मॅच लावतो सुरुवात 46 धावांचा पाठलाग. पहिलाच बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय मयूर आणि रुपेश कोहलीला आपण पाहत आहेत. स्टार्ट ऑफ द मॅच ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल या वेळेला पाहायला मिळतोय नो बॉलचा इशारा पंचाने हात खुले केलेत. एक नंतर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. रुपेश कोहली दुसऱ्या धावेसाठी निघाले होते परंतु ऐन वेळेला चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. 1+1 अशा 2 रन्स मिळतील. अकाउंट ओपन होतं एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमचं. आणि प्रमोदजी 1 मिनिटासाठी फक्त थांबेल कारण एक अशी अनोखी एक ऑफर आलेली आहे. सध्या सुपरस्टार रिसॉर्टचे मालक शैलेशजी वैती रवीजी वैती उपस्थित आहेत आणि या स्पर्धेमध्ये जो विजेता संघ असेल ना जो फायनल जिंकेल त्या 11 खेळाडूला वन डे फ्री त्या सुपर रिसॉर्ट मध्ये मिळणार आहेत. एक दिवस तुम्हाला तिथे पूर्णपणे फ्री मध्ये व्यतीत करण्यासाठी संधी मिळणार आहेत. बघूया सुपर रिसॉर्टच्या माध्यमातून आलेलं हे ऑफर आता कोण घेत आहे नवयुग अर्नाळा की एकविरा नायगाव. चांगली ऑफर केले या वेळेला. जो खेळ तो वाचेल या तंत्रावर क्रिकेट पाहायला मिळतं आणि कोण जिंकेल याकडे लक्ष असणार आहे. काय भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि वेगे बरोबर नियंत्रणबद्धता एकाग्रता लयबद्धता आणि खास करून अचूकता पाहायला मिळाली तुकाराम मांगेला सर. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला अगदी ॲक्युरेसी आहे त्याला माहिती आहे या सामन्यामध्ये नाही दाखवायची तर कधी. रुपेश कोहलीची बॅट तलपणं गरजेचं आहे. बॅट मधनं धाव येणं गरजेचं आहे. कोलवाटा बॅटाच्या 2 फटका केलाय. दिवपूर्ण क्षेत्ररक्षक येतील 1 धावे चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. सुपरस्टार रिसॉर्टचे मालक शैलेशजी वैती रवीजी वैती यांनी डिक्लेअर केले इथे जो जिंकणार तो एक दिवस एन्जॉय करणार. 11 खेळाडू एन्जॉय करतील. आता तो संघ कोणता आहे काही जणांनी तयारी पण केली बाबा जायचं आहे तिकडे. खेळाडूंसाठी सुद्धा सुवर्ण संधी दिले परंतु या वेळेला आपण पाहताय शैलेशजी वैती साहेब आणि रवीजी वैती साहेब यांच्याकडून सुपरस्टार रिसॉर्ट यांच्याकडून बाउंड्री लाईनच्या बाहेर जेल घेईल प्रेक्षक वर्ग त्यांना सुद्धा एक दिवस वन डे पिकनिक फ्री असणार आहे. म्हणजेच इथे जरूर संधीचं सोनं केलं जाईल का. आता प्रेक्षक बाउंड्री लाईन टच राहिलेत मात्र माझा नंबर कधी येईल आणि शनिदेव चषकामध्ये तुम्हाला या गोष्टी नया हे वह ही टॅग लाईन पाहायला मिळेल. इतर वेळेला तुम्हाला पैसे स्वीकारले जातात इतर वेळेला टी शर्ट देतात इतर वेळेला वेगळ्या काही गोष्टी असतात परंतु इथे रिसॉर्ट मध्ये आणि सध्याच्या घडीला वेकेशन आहेत त्यामुळे मात्र एन्जॉय करतील. चला वेकेशन आहे तर तुम्हाला संधी देखील आहे. संधी आहे. कोलवा टप्प्याची गोलंदाजी चालले. अशोक टप्प्यावरती गोलंदाजी चालले. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण स्कोरबोर्ड वरती नजर टाकूया. स्कोर धावून पोहोचलाय तो 8. 5 चेंडूचा खेळ झालाय. 46 धावांचा पाठलाग करतो आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता एक अनोखा ऑफर आहे भाई. स्टार प्लस कहता है ना रिश्ता वही सोच नहीं है. रिश्ता वही है लेकिन सोच थोडीशी नहीं है. स्पेशली कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता नुकताच राज होता आणि जसं मात्र अनाउन्समेंट केलं तो बाउंड्री लाईनला गेला म्हणजे त्याला सुद्धा पिकनिक एन्जॉय करायची आहे. यावेळेला ऑन साईडला खेचून मारलाय पिकअप शॉट. वा ट्विंकल लिटिल स्टार निमेश साने इज अ सुपरस्टार. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग षटकार 6. करे क्या ना करे कैसी मुश्किल है कोई तो बता दे इसका हालो मेरे भाई. कन्फ्युजन आहे तुम्हाला आता 3 इडियट मधलं गाणं गावं लागणार आहे. कन्फ्युजन है सोल्यूशन का पता नहीं और सोल्यूशन जब मिला तो भाई क्वेश्चन क्या था पता नहीं. आता बघूया ऑल इज वेल कोणासाठी ठरणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ झाला पूर्ण. अगदी बरोबर तो स्कोरवर पाहिजे तो आलाय. 14 धावा आल्यात. 12 बॉलचा खेळ आहे. 12 मध्ये करायचे त्या 32 धावा. 12 मध्ये 32 होतील का. शेवटच्या बॉलवरती तो षटकार आला ना त्याने 2 गोष्टी चालल्यात. प्रतिस्पर्ध्यावरचा दबाव वाढवलाय आणि जो रिक्वायर्ड रन रेट
RRR 3 रिक्वायर्ड रन थोडासा मागे होता, तो बरोबर पोहोचलाय. मॅचला मजा आले. 12 मध्ये करायच्या त्या 32. 12 बॉल 32 रनची आवश्यकता. निमेश साधनेचा एक जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. प्रेक्षक वर्ग दक्ष राहिलेत, परंतु एकच सजेस्ट करीन तुकाराम मांगेला सर की जेल घ्या, परंतु सेफ जेल घ्या, अन्यथा रिसॉर्टच्या जागी दवाखान्यात जाण्याची वेळ आली नाही पाहिजे. नाही, तुम्ही तो अर्नाळा किल्ल्यामधला सीन बघितला ना, तर प्रेक्षकाने आतमध्ये डाईव्ह मारली होती. तसा काही करू नका बस. 14 रन झालेत. 32 रन. या गोष्टी होतच राहतील, चर्चा जारी राहील, परंतु मॅच यावेळेला क्लायमॅटिक कंडिशन नुसार आता बदलत चालले. क्रिकेटचा खेळ आहे तुकाराम मांगेला सर, आणि इंग्लंडचा हवामान, बायकोचा मूड आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल याचा नेम नाहीये. 14 रन झालेत. 14 ऑन दी बोर्ड. रुपेश कोळी हार्ड हिटर बॅटर. या बॉलला लेफ्ट केलं, पंचांनी ऑब्झर्व केलं. पंचांची सुद्धा चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत, कारण टर्फ काम आहे, परंतु या वेळेला अप्रतिम. पंचांना सुद्धा मानाचा सलाम असेल. 15 रन झालेत. जसं तुम्ही उल्लेख केला, कारण कठीण असतं रणनत्या उन्हाळ्यामध्ये अंपायरिंग करणं, पंच करणं, पण ते मागच्या 3 दिवसामध्ये चांगलं अंपायरिंग असतात पंच म्हणून आपण लाभल्यात. प्रशांत सज्ज होतील. बॉलिंग मारता रुपेशचा फटका बसला. क्षेत्ररक्षक दूरवरती. विघ्नेश भाई, विघ्नेश येतो यकीन है, और विघ्नेश भाई येतो मुमकिन है. फलंदाज बाद. त्यावेळेला चेंडू वर उडाला ना, मिसटाइम स्ट्रोक झाला. नायगाव संघाचे पाठीराखे नाराज झाले ते माहिती आहे, पण बाउंड लाईन जवळ प्रेक्षक होता तो पण नाराज होतोय. बाबा छक्का येणार नाही, सिक्सर येणार नाही, तर संधी आपल्याला पण येणार नाही. येस, डेफिनेटली. मात्र इथे खूपच बॉल वर गेला होता. बराच वेळ विघ्नेशकडे तो वेळ होता जजमेंट करण्यासाठी. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. हातांची उंजळ चांगली होती आणि परफेक्शन काय असतं ते विघ्नेश साखळतोडेने अनेक बांधांवरच्या झेल सुद्धा मी पाहिलेल्या आहेत. वेगवेगळ्या बांधांवरती जाऊन त्याने झेल टिपलेल्या आहेत. आता कुठेतरी मात्र थोडीशी ग्राउंड जी आउटफील्ड असते ती चांगली बनवली जाते वेगवेगळ्या शेतांमध्ये सुद्धा. मात्र या खेळाडूने, म्हणूनच त्याला हार्दिक पंड्या हे नाव सुद्धा सातत्याने पाहायला मिळालं. एक मोटरसायकल अंडरआर्म क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा मिळाले, म्हणजे एक हर उन्नरी खेळाडू. आणि या खेळाडूबद्दल एक म्हणायचं झालं तर जेव्हा हृदय बोलियार या लहान मुलाला जो मात्र आजार होता, त्यावेळेला जरूर डोनेशन देण्याची वेळ आली, तेव्हा फ्रीज याला मिळाला विघ्नेशला एबी ट्रॉफीमध्ये. आणि त्या एबी ट्रॉफीमध्ये त्याने ते मात्र सौजन्य केलं गेलं होतं. जी रक्कम आली होती ती मात्र दिली होती. म्हणजे विघ्नेश साखळतोडे एक समाजसेवा सुद्धा करताना पाहायला मिळतो. इथे संधी हुकलेली आहे. आता तुकाराम मांगेला सर, शैलू सारख्या फलंदाजाला जर नामी संधी मिळते तर येणाऱ्या बॉलमध्ये कर्दन काळ असेल, यात ती मात्र शंका नाहीये. पण एक गोष्ट तुम्ही नोटीस केली का, सकाळपासून जोपर्यंत शैलूला जीवनदान मिळत नाही ना, तोपर्यंत त्याची बॅट तळपत नाही. सुरुवात नाही करत. ज्या वेळेला त्याचा कॅच सुटतो, धावाची संधी निसरते, त्यानंतर त्याच्या बॅट मधनं तडाखा सुरू होतो. कॅच 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 कॅच, दॅट्स अ कॅच ऑफ द मॅच. हा मॅच पकडलाय, कॅच नाही. पहिल्यांदा शैलू बाद होतोय. जेल पाहायला मिळतोय आणि प्रेक्षक राजे खुश होत असताना नवयुग 11 अर्नाळा टीमचे जे पाठीराखे आहेत ते आनंदित यावेळेला होत असताना पाहायला मिळतात. आनंद व्हायला पाहिजे. आता इथे संचित कोळीला आणले गेले, प्रमोट केले गेले, परंतु इथे प्रशांत गरजचं कौतुक करेन. विथ द बॅटने एवढी कामगिरी चांगली झाली नाही, परंतु विथ द बॉलने मला मात्र या संघामध्ये जे स्थान दिलंय त्याचं मी मात्र यावेळेला ऋण फेडण्यासाठी तयार आहे आणि चांगली गोलंदाजी केली. ना म्हणजे एका अर्थाने तुमच्या म्हणण्याचा थोडासा पुढे नेईल, कारण या टीम मध्ये ना प्रशांतचा डबल रोल आहे, विघ्नेशचा डबल रोल आहे, प्रशांतचा डबल रोल आहे. एक रोल त्यांचा बॅटिंगचा होता, एक त्यांचा बॉलिंगचा रोल आहे. आता तीच कहाणी संचित साठी आहे. संचित भावा, डबल रोल तुम्हाला पण करायचे. बॉलिंग तुम्ही केलेत, बॅटिंग दोघांना करायचे. निमेश सांदणे आणि संचित कोहली तुम्हाला डबल रोल साकारायचा आहे. प्लॅन मिस केला टाळ्यांचा गजर.
नवयुग अर्नाला टीम चाललंय पुढे चाललंय. आता या मॅच मध्ये कमबॅक करायचं तर षटकार पाहिजे, सिक्सर पाहिजे. 2 गडी बाद 17. गुड बॉलिंग, सुपर लाईन अँड लेंथ पाहायला मिळतोय. अष्टपैलू कामगिरी करतोय, भरवशाचा पॅकेज. चांगला बॉल होता, चक्केले या वेळेला हलकेशा हाताने चेंडूला फक्त दिशा सुद्धा दिली गेली. सिंगल तर मिळेल, सिंगलवर फक्त सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरी आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. आता 7 बॉल आणि 28 रन हे सामन्याचं समीकरण. पहिल्या षटकामध्ये 14 रन आल्यानंतर निमेश साधने थोडंसं या वेळेला नॉन स्ट्राईक एंडला राहिला आणि त्याचा कुठेतरी मात्र बेनिफिट प्रतिस्पर्धी संघाला मिळाला, कारण रिदम जरूर मिळाला होता, परंतु इथून गोलंदाजांनी चांगला अटॅक करत असताना मात्र धावांवर लगाम लावला. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे. उलटॉस बॉल बॅटला थोडासा आतल्या बाजूला लागला. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. हे षटक पाहिजे होतं, तसं आलंय. या ओव्हरमध्ये आल्या 5 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रशांत गरजचे महत्वपूर्ण षटक होतं. 19 धावा आल्यात. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 मध्ये करायचे ते आता 27. याच मैदानानं जय दुर्गेश 11 आणि गोखिरवाचा मॅच 6 बॉल 25 पाहिलाय. याच मैदानानं 6 बॉल 20 होताना पाहिलेत. 6 बॉल 28 होताना 3 धावांना फरक झालेला मॅच तो देखील पाहिलाय. हा फायनलचा मॅच आहे. 6 मध्ये करायचे त्या 27. 6 पावलं दूर आहेत नवयुग 11 अर्नाळ. दूर आहेत. एका साईडला एकविरा नायगाव. पुन्हा एकदा बॉल तयार. विघ्नेश साखरतोडे चांगली बॅटिंग केली होती, पॉवरफुल बॅटिंग आणि त्यानंतर 2 झेल. म्हणजेच एक परफेक्ट ऑलराऊंडर आणि युटिलिटी खेळाडू कसा असावा, 100% कसे द्यावेत क्रिकेटच्या मैदानात, हे विघ्नेश साखरतोडेने सध्या फॉर एक्झाम्पल दिलं गेलंय अपकमिंग यंग टॅलेंटला. गोलंदाज सज्ज होईल विघ्नेश. 6 बॉल 27. पहिलाच बॉल ऑन साईडला लो फुल टॉस बॉल होता. ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर फार वेगाने येत आहेत. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेके येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. 5 बॉल 25 रनची आवश्यकता. 5 मध्ये 25 करायचे आहेत आणि यावेळेला तर एक चमत्कार पाहिजे, एक मिरायकल इनिंग पाहिजे. भाई क्रिकेटमध्ये असे नाही की चमत्कार होते नाही, बार नाही होते, पण यावेळेला जर चमत्कार झाला तर तमाम प्रेक्षक त्याला नमस्कार करतील आणि या 5 बॉलचा व्हिडिओ व्हायरल होईल, ट्रेंडिंग मध्ये येईल. 5 मध्ये 25, 5 25. उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू होता. वाईट बॉलचा इशारा. एका बाजूला नायगाव, दुसऱ्या बाजूला अर्नाळा नायगाव, दोन्ही किनारपट्टीवरची ही गाव आहेत. फक्त किनाऱ्यावरती कोण सुखरूप उतरणार, कोण त्या बरोबर या प्रवासामध्ये जेतेपद ट्रॉफीला घेऊन जाणार, अर्नाळा की नायगाव. 5 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 24 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉल तयार. विघ्नेश साखरतोडे, त्याच्या अगेन्स्ट अंडर 25 चा खेळाडू अर्थातच निमेश साधने. सर बॅटचा वापर केलाय, वेगेचा फायदा उचलला होता. फॉलोथ्रो मध्ये बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला. प्रशांत गरज पुढे सरसावेल, तत्पूर्वी सिंगल मेल. आता 4 बॉल आणि विजयासाठी 23 रनची आवश्यकता आहे. 23 धावा झाल्या, 23 करायचे आहेत. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 वेळा सक्सेस व्हायचे आहेत. 4 बाजूला शांतता, 4 बॉलला पिन ड्रॉप सायलेंट आहेत. नवयुग अर्नाळ्याचे पाठीराखे बरोबर डाव्या बाजूला आहेत. भरपूर काही मेहनत या टीमला बनवण्यामागे झाले. बरेचसे यंगस्टर होते, काही तर अंडरआर्म क्रिकेट खेळतात, पण या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांनी दाखवून दिलेत आम्ही अंडरआर्म खेळतो, फक्त आम्हाला अंडर एस्टिमेट करू नका, आम्हाला गृहीत धरू नका. ते अपडेट होत आहेत, अपग्रेड होत आहेत. फायनलचा मॅच, फायनलची ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. नायगाव त्याला प्रतिकार करतोय. महत्वाचा चेंडू आहे, महत्वाचा बॉल हाताळला जातोय. रुको भाई, अभी बाकी है, मैच बाकी है. वाईट बॉल, मॅच टाईट, त्यामध्ये आला ह्या वाईट. पंचाने सांगितलं रिफर करा पाहण्याचा प्रयत्न करतायत. वेगवेगळ्या डिटर्जंट आहेत. आपण जर पाहिलं तर कपडे धुण्याच्या वेगवेगळ्या ज्या पावडर आहेत त्यामध्ये टाईट पण आहे. इट्स अ, प्रत्येक जण बघता काय येणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, फेअर अँड लवली वाला खेळ आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इथून मात्र आता सामना दूर चाललाय. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला आले. जाताना फक्त आपण सावकाश बाईक चालवा, हीच फक्त सगळ्यांना नम्र विनंती करेन. रोजच्या रोज तुकाराम मांगेला सर अपडेट आपण पाहत आहेत. ऍक्सिडेंट प्रमाण खूप वाढले, त्यामुळे घरी कोणीतरी
आपली वाट पाहत आहेत, त्यामुळे बाईक सावकाश चालवा. ऑफ साईडला फोर्स केलं, हॅमर केलं या बॉलला आणि सरळ बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या पार. चौकार, 4 रन. त्याने दिलेली ऑफर, आता त्याच्यावरती नाव पण लिहिले 11 प्लेयर कोण जातील त्या रिसॉर्टला. आता ते पण त्यांनी लिहायला घेतले बाबा कोण कोण जाणार आहेत त्या रिसॉर्ट मध्ये. फायनलचा मॅच आता शेवटच्या बॉल वरती आलाय. शेवटचा एक बॉल आहे आणि 9 युग आला ना. 9 युग तसं म्हणतात ना बाई, नया एक आयाम लिखाय, नवीन उच्चांक गेलाय, नवीन पराक्रम गेलाय. आता विजेत्यापासून जरासं दूर आहेत. डेफिनेटली इथे व्हाईट बॉल जरूर येईल का. मात्र निमेश साने स्वतः जात आहे स्ट्राईक एंडकडे. संचित कोळी ॲज अ कॅप्टन थोडीशी निराश होत असताना. तर शनिदेव चषक 2026 अजून पंचांचा निर्णय आलेला नाहीये. ज्या पद्धतीने आपण पाहताय संचित कोळी पुन्हा एकदा येईल आणि व्हाईट बॉल आहे का. आणि यस, व्हाईट बॉल. शनिदेव चषक 2026 एन्जॉय केलं या स्पर्धेला कैलाजी मांगेला साहेब, त्याचप्रमाणे विजयजी पाटील यांचं सुद्धा खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. ऑल टीमचं चॅम्पियन नवयुग अर्नाळा, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. येण्याची कृपा करावी.